गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी याचं तुमच्या मुलांना असू द्या भान. घरी गेल्यावरती मुलांना पहिल्यांदा शिकवा पसायदान. गरोदरपणामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत याच्या ओव्यांचा स्पर्श होऊ द्या तुमच्या हाताच्या बोटाला, तेव्हा आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. आणि हे जर तुमच्या पोटाला आले तर आपल्याला म्हातारपण जाईन छान, नाही तर होईल तानातान. आणि हल्ली शेजाऱ्याचं चांगलं असं कुणाला वाटतं का? नाही ना. मग आपलं चांगलं असं शेजाऱ्याला वाटतं का? मग आपल्याला तरी कुठं वाटतं शेजाऱ्याचं चांगलं? आता कळवळालाही राहिला नाही. आता एकच कळवळा, ह्याची दान दे का देवन शेजाऱ्याला कोरोना व्हावा. आता बरं, शेजाऱ्याला जर कोरोना झाला तर आपण सुटू का? दुसऱ्याचं तोंड काळं करण्याच्या आधी आपले हात काळे होतात, एक लक्षात ठेवायचं. हा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जे पेरलं ना तेच उगवत. संत तोची जाना जगी. संत कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं? दया क्षमा ज्याचे अंगी. त्यांच्या अंगामध्ये काय आहे तर दया आणि क्षमा आहे. आणि काय नाही तर लोभ अहंता नये म्हणा. मग जगी विरक्त तोची जाना. या जगतामध्ये विरक्त कोणाला म्हणावं? लोभ अहंता नये म्हणा. जसं की आता काही क्षणापूर्वी आपण पाहिलं की ज्या मातेला त्या मातेचं मणिमंगळसूत्र सापडलं, लोभ अहंता नये म्हणा. हा, जगी विरक्त तोची जाना. आजचा अभंग सुद्धा तोच. आणि त्या न्यायाने या गावामध्ये जी माता माऊली आहे तिला उदंड आयुष्य आरोग्य लाभो. संतांची, देवाची, जगदीश परमात्म्याची, देशाची सेवा त्या माऊलीच्या हातून घडो, असा आपण त्यांना आशीर्वाद देऊ. पहा, आणि मुक्ताबाई या ठिकाणी सांगतात की तुम्ही स्वतःला संत म्हणवता, ज्ञानी म्हणवता, योगी म्हणवता, साधकांचे माय बाप, महाविष्णूचा अवतार. मग महाविष्णूचा अवतार म्हणून घेता. पहा, मुक्ताबाई उपदेश करण्या इतकी मोठी आहे का हो? 8 वर्षाचं माझ्या मुक्ताईचं वय, ज्ञानोबा रायांचं 10 वर्षाचं वय. मुक्ताबाई उपदेश करती. ज्ञानोबा राय अहो जगामध्ये या जगाचं कल्याण करण्याकरता आला ना, मग दुःख का बाळगता? दुःख बाळगायचं नाही. जगताचं कल्याण करण्याकरता आपला अवतार आहे. जगाच्या पाठीवर तुमचं माझं कल्याण करण्याकरता संत महात्मे जन्माला आले. आणि जन्माला आल्याच्या नंतर काय मुक्ताबाई म्हणते? इह परलोकी सुखी. आणि शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, भक्ती ज्ञाना वितरित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वराव्या. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. कीर्तन आहे संतांच्या घरची. माय बापो, मी हात जोडून विनंती करतो. ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मिथ्या कल्पना मागे सारा आणि ताटी उघडा लोभ हंता नये मना. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग त्या हे सगळं तुम्ही ज्ञानोबराय माग सारा. हे खोटं आहे, हे अशाश्वत आहे. मग शाश्वत काय? पहा, मग मी तुम्हाला सांगतो, काही करायचं नाही. संतांच्या नावाचा जरी नुसता विचार केला ना, आशिष महाराज परमार्थ होऊन जातो. पहा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. आणि निवृत्ती केव्हा? तर मीपणाची निवृत्ती झाली, प्रवृत्तीच्या पलीकडे गेला आणि मग निवृत्ती. मीपणाची. मग जगाच्या कल्याणाकरता आला ना. मग ज्ञानोबा सांगतात, मीपणाचं निवृत्ती करण्याची त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जीवन मार्ग सोपा झाला. म्हणून सोपान काका ब्रह्म सोपान तो झाला. मग पहा, आणि मग हे ज्ञान निवृत्ती, अहंकाराची निवृत्ती झाली, प्रवृत्तीच्या पलीकडे गेलं, ज्ञान प्राप्त झालं, जीवन मार्ग सोपा झाला. आणि आता मुक्ताच्या दिशेने, मुक्ताईच्या दिशेने गेला. पहा, म्हणून मुक्ताबाई जीवन मार्ग मोकळा करण्याचं साधन. बरं पहा, प्रवृत्तीतून पलीकडे गेला निवृत्ती, ज्ञान प्राप्त झालं, जीवन मार्ग सोपा झाला आणि मुक्त झालं. पण ते केव्हा मुक्त होतं? तर एकनाथ. मग अनेक हे का? एकनाथ. मग केव्हा? जगाचा मालक एकच आहे. आपण जरी कोण देहूहून गेलं, कोण आळंदीहून गेलं, कोण सासवडहून गेलं, कोण नऱ्ह्यातून गेलं, तरी जाण्याचं ठिकाण एक धरीला चित्ती आम्ही
रुक्माईचा पती. आणि मग त्या चित्ताकडे जात असताना तो नाथ एक आहे. तो एक नाथ केव्हा आहे? तर नामदेव. ते नाम तुमच्याकडे आल्याच्या नंतर ते एकनाथाची प्राप्त होती. ज्ञानोबा सांगतात, उपजली या बालकासी नाव नाही ते पासी, ठेविल्या नावेसी ओदे तवठी. मग पहा, त्या नावाने ओदेत बालक उठल्यानंतर हे केव्हा प्राप्त होतं? तर तू काराम. पहा काय सुंदर व्याख्या आहे. तुकाराम. तू पहा, मग ते तुकाराम झाल्याच्या नंतर, राममय झाल्याच्या नंतर पहा आता काय सुंदर व्याख्या इथं मुक्ताई करतात. आज मुद्दामच मी तो अभंग घेतला ताटीपर प्रकरणातला. याचं कारण एक आहे मामा, जगामध्ये प्रत्येक जीव जन्माला आल्याच्या नंतर त्यावरी संतांची कृपा होतेच, भगवंताची कृपा होतेच. कारण आई गाई दूध वासरासाठी देते का मालकासाठी देते? मग आईची बाळ उपजल्यानंतर आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती होत असताना ती कुणी पाहिली का? भगवंत त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून आपला संत महात्म्यांनी म्हटलंय की आमच्या हृदयामध्ये अंतरात्म्यामध्ये जो परमात्मा आहे त्याला आम्हाला जागा करायचा आहे. मग असंच एकदा घडलं काय, ज्ञानोबराय त्या गावामधून येत होते आणि येता येता कोणी पीठ द्यावं, कुणी मीठ द्यावं, कुणी देऊ नये आणि हा समाजाने दरवाजा लावून घ्यावा. आणि येता येता बाबा आले, ज्ञानोबा आले. वाटेमध्ये विसोबा काका भेटावेत. विसोबा काकांनी झोळी हिसकून घ्यावी आणि हिसकून घेतल्यानंतर झोळीमध्ये पाहो, कुणी चिमूटभर कुणी मूठभर दिलेलं पीठ, वंजळभर पीठ होतं आणि झोळी घेतली, खाली पीठ ओतलंय आणि मातीने ते मिक्स केलं, मातीमध्ये ते मिक्स केलं जेणेकरून गोळा करता येणार. काय ज्ञानोबरायांची ज्ञानोबराय होते, ज्ञानोबरायांना ते सोसावं लागले. तर तुम्ही आम्ही कोण? आपल्यालाही फार सोसावं लागतं, त्याशिवाय जगदीश परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, मला तुम्ही अनन्यतेने त्या जगदीश परमात्म्याला शरण गेला ना, जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, त्या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. की संत कोणाला म्हणा, संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संत कोणाला म्हणायचं? मग ते फार विचित्र प्रकार केला. ज्ञानोबांना राग आला. पहा, माणूस किती बी संयमी असताना महाराज, पण आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते की त्याला हलावं लागतं. ज्ञानोबा आल्यात, त्या पर्णकुटीमध्ये आतमध्ये गेल्यात, पर्णकुटीचा दरवाजा लावला, त्याला ताटी म्हणतात, ती ताटी लावली आणि ताटी लावल्यात नामचिंतन चालू केले. डोळ्यातून धारा आहेत ज्ञानोबारायांनी. निवृत्ती दादा पुढे आले, ज्ञाना दार उघडा. सोपान काका पुढे आले, दादा दार उघडा. पण निवृत्ती दादांचंही माऊली ऐकायला तयार नाही, सोपान काकांचंही माऊली ऐकायला तयार नाहीत. 8 वर्षाची मुक्ताई पुढाली. ज्ञानोबारायांना सांगता, अहो स्वतःला योगी समजताना योगी पावन, मग स्वतःला योगी समजताना मग जगाचं कल्याण करता आलं ना, आता का दार लावून घेतलं? याला कुठं साधू म्हणतात का? याला कुठं संत म्हणतात का? आणि संतांची जर व्याख्या जर ऐकायची असेल तर अभंगाचं पहिलं चरण, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत
समाजामध्ये तेच संत आहेत ज्याच्या अंतकरणामध्ये दया क्षमा त्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे. आता क्षमा म्हणजे कशाला म्हणतात, दया कशाला म्हणतात, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. अभंगामध्ये मुक्ताबाई सांगतात की हा तीच दया आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे. हा मग ही दया समाजामध्ये. आता आपण सर्व ग्रामीण भागातली लोक आहेत. आता शहरीकरण झालं, आपल्या वावरात बिल्डिंग तयार झाली, विषय सोडून द्या. पण दादा जर आपण भात लावलंय, भातात गवत ठेवू का भात उपसायचं? काय उपसायचं? गवत उपसायचं का भात? हा गवत उपसायचं. तुम्ही बोलत चला आणि बोललं म्हणजे मला कळ नाही तर मी काय सांगतोय मला कळा ना, तुम्ही काय ऐकताय ते तुम्हाला कळा ना. आता मुंडे महाराज वापसा असल्याशिवाय पेरता येतं का? वापसा लागतो. मग वापशाची जमीन पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल, जर पिकाला जर उजमारा यायचा असेल, पीक जर भरायचं असेल तर गवत बाजूला केलं पाहिजे. हा मग ते गवत काढल्यावरती पीक जसं जोमाने येतं तसं समाजामधले समाजकंटक बाजूला करायचे आणि शाश्वत सुखाची ज्याला प्राप्ती आहे, ब्रह्मानंद सुखाची ज्याला प्राप्ती आहे, शाश्वत नाम ज्याच्याकडे, अशा नामधारकाचं चिंतन श्रवण करण्याकरता या मंदिरामध्ये या सप्त्यामध्ये येऊन बसायचं. आणि मग ते समाजकंटक जेव्हा समाजातून आपुला बाजूला करतो, मग धर्माचे पालन करणे पाखंड, मग ते पाखंडांचं खंडन करायचं. यालाही काय म्हणतात? दया तिचे नाव. पुढे जाऊन क्षमा. क्षमा म्हणजे काय? आता लय सांगू का ललिताताई? हे बघा, संसारामध्ये पती पत्नी म्हणजे मोटरसायकलीची दोन चाक आहेत. किती आहेत? दोन चाक आहेत. हा पुढचं चाक म्हणजे पती आहे आणि मागचं म्हणजे पत्नी आहे. पण मागचं चाक जरा भाव खात का? ते इंजनाला जोडलेलं असतं ना, चैन. मागचं चाक म्हणतं माझं सगळं ऐकायला पाहिजे, पण ते चाक पहा, ते चाक भाव खातं, पण त्यांनी एवढा भाव नाही खायचा. कारण काय, हँडल पुढच्याच्या हातात आहे. ते खड्ड्यात पडलं ना की मागचं आपोआप, मागचं कुठं पतीच्या सत्तेने त्या पतिव्रताचा अधिकार चालतो. म्हणून आता त्यानंतर ना बघा, कुणीही चुकू द्या, क्षमा. काय? क्षमा. क्षमा करायला शिका, काही त्रास होत नाही. एखाद्याचं चुकलं, एखाद्याला नाही पटलं, तो नाही आला तरी त्याला क्षमा करायची शिका, त्याच्यावरती दया करा. आणि दया करून त्यांना सांगायचं, अरे काय येण्यासारखं करतोय. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहाचं नियोजन आणि आयोजन आपले गावकरी करतात ना, त्या ठिकाणी आपण येऊन पाहे बसायचं आणि ते धन जोपासायचं. कारण इतरत्र धन आपण गोळा करतोच ना. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पण हे धन कोणतं आहे? परमार्थ महा धन जोडी देवाचे चरण करावया जतन हे तो उपाय लाभाचे. या ठिकाणी आल्याच्या नंतर लाभ प्राप्त होईल म्हणून क्षमा. भाऊ माझ्या तुकोबरांकडे क्षमा. तुकोबरांनी काय क्षमा करावी? बंबाजी बोने मंदिराच्या कडेला काट्या लावल्या. काट्या काय लावल्या दादा? काट्या लावल्या. आणि त्या काट्या लावल्या, लोकांना प्रदक्षिणा मारता येईना मंदिराला. तुकोबरा आले, तुकोबरांनी ते पाहिलं आणि अंतकरणामध्ये दया निर्माण झाली. अहो समाजातील लोक येतील, भाविक भक्त येतील आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा मारतील, पण मारत असताना त्या काट्या आडव्या, त्या काटे पायामध्ये रुततील ना बाबा. मग तुकोबरांनी त्या काट्या बाजूला केल्या. बंबाजी बो आले, अरे ह्या काट्या कुणी काढल्या? काही सेवकांनी सांगितलं. ते सांगणारे तर असतात, काय सांगणारे, ते त्यांची जागा फिक्स असती. असं समजायचं नाही की त्यावेळची लोक चांगली होती आणि आताची लोक बेकार आहेत. ऐका, त्यावेळी जर लोक चांगली असती, त्यावेळी जर लोक चांगली असती तर ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये शेण टाकलं असतं का? पूर्वीची लोक जर चांगली असती तर तुकोबरांचा घाता पाण्यामध्ये बुडवला असता का? पूर्वीची लोक जर चांगली असती तर स्वामी विवेकानंद सारख्यावरती आक्षेप घेतला असता का? पूर्वी जर लोक चांगली असती तर श्रीकृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिणवलं असतं का? पूर्वीच लोक जर चांगली असती तर पतिव्रतेसारख्या सीताई साहेबांच्या चारित्र्यावर संशय समाजाने घेतला असता का? माझ्या छत्रपतींच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? पूर्वी लोक चांगली होती ना आता लोक बेकारी असा समज सोडून द्या. पूर्वी लोक तीच होती आणि आताही लोक तशीच आहे, फक्त आडनावं बदलून जन्माला आल्यात. फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात म्हणून क्षमा. मग काही लोकांनी तुकोबरायांना सांगितलं, बंबाजी बोंना सांगितलं, अहो तुमचा नियम मोडला. कुणी? तुकोबरायांनी.
तुकोबारायांनी नियम मोडला. काय? काट्या बाजूला केल्या. तुकोबारायांकडे बंबाजी भाऊ गेलेत. तुकोबारायांना मंदिराच्या समोर उभं केलंय. माय बापा हो, एक नाही, दोन नाही, तीन नाही, अशा 8 काठ्या, 8 काठ्या, काटेच्या काट्याने तुकोबारायांना मारलं. 8 काठ्या तुकोबारायांच्या अंगावरती मोडल्या भाऊ. आणि मोडल्याच्या नंतर 8 काठ्या तुकोबारायांच्या वरती मोडल्याच्या नंतर डोळे बंद केलेत. जगदीश परमात्म्याचं नामचिंतन चालू केलंय. विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. त्या ज्ञान त्यांनी तुकोबारायांनी जगदीश परमात्म्याचं चिंतन चालू केले. बंबाजी बुवा मारून मारून थकले. शेवटी काठी टाकून दिली आणि घरी निघून गेले. घरी निघून गेले. संध्याकाळची वेळ, 9 ते 11 कीर्तन. तुकोबारायांचं गावामध्ये कीर्तन, तुकोबारायांनी कीर्तन चालू केलं दादा. आणि तुकोबाराय समाजाला सांगतात, लोकांना विचारतात, अरे आज रोजच्या सारखा कीर्तनामध्ये रंग भरत नाही, रोजच्या एवढा आनंद नाही. हा, टाळकरीने सांगितलं, महाराज तुमचा आज निष्ठावंत आज कीर्तनाला तुमच्याला नाही. कोण? हा, बंबाजी बुवा. हा, तुकोबाराय म्हणले जा बोलवून आणा. हा, टाळकरी होते आमच्या वझरटकर महाराजांसारखे. ते म्हणले तुकोबाराय आमचं ते ऐकणार नाही, तुम्हाला जावं लागेल. तुकोबाराय म्हणले भजन चालू ठेवा, मी आलो. कुठं? बंबाजी स्वामींच्या घरी तुकोबाराय गेले. आणि गेल्याच्या नंतर बंबाजी स्वामींना म्हणतात, का हो बंबाजी बुवा आज कीर्तनाला आला नाहीत? बंबाजी बुवा म्हणतात, तुकोबाराय, अहो तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कीर्तनाला आला नाहीत याचं कारण मला ज्ञात आहे. काय ज्ञात? तुम्ही मला काट्याच्या काठीने मारलत आणि तुम्हाला लाज वाटली हो की मी आज तुकोबारांना मारले, त्यांच्या कीर्तनाला मी कसं जाऊ? मला मारून तुमचे हात दुखत असतील. तुकोबारांनी सर्व बाजूला ठेवलं, फेटा उतरवला आणि बंबाजी बोनचे हातपाय चेपायला सुरुवात केली. बंबाजी बोनच्या डोळ्यामधून अश्रू आले. तुकोबाराय तुम्ही आहात तरी कोण? तुकोबाराय म्हणतात, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणले, जाऊ द्या होते, दया केली, मी तुम्हाला क्षमाही केली, आता तरी तुम्ही कीर्तनाला चला. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये बंबाजी स्वामींना घेऊन आलेत. आणि मग बंबाजी स्वामी तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर हे रंग, हा हे रंग म्हणून मायबापा माता माऊल्यांनो, तुम्ही सर्व कीर्तनाला येतात, पण तुमची नातवंड मुलं यांना संस्कार घडवा, संस्कार लावा. बाबा हो कीर्तनाला चला. गावातली सगळीच भजनकरी होत नाही. मी तर आमच्या गावामध्ये विचार करतो दादा गेल्यावरती, आता आमचे शिवाजी मामांच्या वयाची लोक गेल्याच्या नंतर त्यांना भजन लागतंय, पण आमच्या टायमाला काय? मी म्हणलं रेकॉर्डिंग भजन मागवावं लागतंय काय माहिती. नाही तर लोक बी काय नाचते नो शांताबाई म्हणून. आता काय पद्धत राहिली होय, लग्नामध्ये आपण गेलो, लग्न 7चं दादा आणि लागतंय 9ला. मग यांनी सरळ पत्रिकेमध्ये टीप टाकायची 7 ते 9 वेळेत लग्न कधी लागले जाईल. आपण कायला ट्रॉफिकचे धक्के खात जाऊ. हा, आणि ह्यांचं लोक आलेत वेळेवर, ह्यांचं अजून एक गाणं वाजू द्या. शांताबाई झाली की दुसरी कोणती येते? ते आता वेगळंच गाणं आले. ते आमच्या पप्पाने गणपती आणला, हा ते गाणं. आणि आता दुसरं ते काय लहान मुलं बरीच गाणी आल्यात आणि त्या गाण्यामध्ये नुसती लोक दंग होत्यात. आता श्रीगोंद्यामध्ये घडलेलं दादा बघा, मागच्याच महिन्यात पेपरला आलं होतं. ते नाचत होतं नवरदेव घोड्यावरती आणि लोक म्हणतात, अहो चला 12चं लग्न होतं, 3 वाजले तरी नवरदेव खराडे महाराज आहे ना. आता समाज बी कटाळला, लोकांना वेळेचं काय आहे का नाही. आणि ह्याचं पण नवरदेव होता ना त्या दिवशी इंद्रच असतो, त्याच्या बुटाच्या नाड्या बांधायचे 4 जण, ते कुणाला मुजीत नाही. आता ते अजून एक गाणं, आता नवरीचा मामा आला, नवरदेवाचा आला, किती म्हणले एक गाणं वाजू द्या, तो पिसाळला. कोण? डीजेवाला. त्यांनी आवाज असा सोडला, असा आवाज सोडला की घोडाच गायब. एकटा घोडा नाही, नवरदेव घेऊन गेला. नवरदेव घेऊन गेला तर 3ऱ्या दिवशी सापडला. येड्या बाबळीत पडला होता 3 किलोमीटर अंतरावर. मग त्याला विचारलं, तो म्हणला नवरी, म्हणले तिचं त्याच मांडवात झालं, तू आता म्हण. म्हणला काय म्हण? म्हणला काळा काळा कापूस पिंजला रे. म्हणजे वेळेचं काही भान नाही, वेळेचं लोकांना किंमत नाही. मग तुका म्हणे टाळा त्यासी नाही अवकळा. त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये मेळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये हिशोब आहे, त्याची कधी अवकळा होत नाही. कारण पवित्र ते कुळ. या जगतामध्ये महाराज आपण जन्माला आलो ना, हा
तर आपण काय केलं पाहिजे? पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या ठिकाणी बर का भाऊ, या ठिकाणी ते हरीचे दास जन्माला आले. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. मग त्याचं सगळं कर्म कार्य, कारण ते म्हणतो नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. अरे जाणणारा मी एक जगदीश परमात्मा आणि मी ते जाणतो. म्हणून पहा, आता ज्ञानोबारायांनी ताटीचा दरवाजा लावून घेतल्यानंतर निवृत्ती दादा मुक्ताईला विचारतात की एवढंच का संतांचं? नाही दादा, ऐका. ज्या वेळेस पहा, नामदेवराय, ज्ञानोबाराय आणि योगीराज चांगदेव या 3 व्यक्तींना माझ्या मुक्ताईने उपदेश केला. मुक्ताईंचं वय काय होतं महाराज? 8 वर्षाचं. चांगदेव किती वर्षाचे होते? किती? 1400. किती वर्षाचे होते महाराज? 1400 वर्षाचे चांगदेव. 14 विद्या आणि 64 कला मुखोद्गत होत्या. आणि हातामध्ये त्यांच्या नाग असायचा. हातामध्ये असायचा नाग आणि बसायला असायचा वाघ. काय असायचा? बसायला असायचा वाघ. ज्ञानोबाराय भिंती बसून आले. हे पाहून चांगदेवाच्या पोटात पडली आग. त्या लहानग्या मुक्ताबाईने चांगदेवाचा शांत केला राग. म्हणली, चांग्या आता काय मागायचं असेल तर माग. चांगदेवराय म्हणले, आई आता राहिलाच कुठं भाग, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. चांगदेव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. काय लिहिलं आहे माय बापू? चांगदेव म्हणे आधी जन्मालो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव महाराजांनी आधी जन्माला यावं पहा. मग महाराज दया क्षमा ज्याची अंगी त्यांनाच संत म्हणतात का? तसंच नाही. संतांची परिपूर्ण व्याख्या अभंगाच्या 2ऱ्या चरणात. लोभ हंता नये मना, लोभ हंता नये मना. लोभ हंता नये मना, लोभ हंता नये मना, नये मना. जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना. लोभ हंता नये मना, लोभ हंता नये मना. विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना. लोभ हंता नये त्याच्या अंतकरणामध्ये कशाचाही लोभ नाही. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाना. मग जगतामध्ये कुणाला विरक्त म्हणावं? विरक्त कोणाला म्हणावं? ज्यांनी आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, देहावरती तुळशीपत्र घेऊन घराच्या बाहेर पडली. आपलं वैराग्य नाही, वैताग आहे. वैताग काय? वैताग.
अहो आमच्या बी घरी असं आहे, फोन आला ना दादा पोरग आमच्या हातात फोन नाही देत, त्या आधीच आपल्या आधी हॅलो म्हणतं. या फोनमुळं तर सगळा वैतागच आहे. आपण म्हणू की मोबाईलची दुनिया आली, सगळं चांगलं आहे, काही जगामध्ये चांगलं राहिलं नाही. 2 मिनिटं जर टी व्ही बांधली तर हाना आणि पकडापकडी धराधरी पळवा पळवी, याच्याशिवाय काय राहिले? याच्याशिवाय काय आहे का? मग हे तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी वैराग्याचं उदाहरण देताना काय सांगितलं की वैराग्यवान कोणाला म्हणावं? ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ अहंता नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ अहंता नाही म्हणजे कशाचाही हव्यास नाही. मग आता तुम्ही विचार करा, आपण सहज म्हणतो की धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. जगतामध्ये जर तुमच्याकडं पैसा असेल, धन असेल तर तुम्हाला किंमत, अन्यथा तुम्हाला कोणी विचारणार नाही. मग ते धन कसं पाहिजे? तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीच करी. मग ते सुंदर असं भगवंताच्या नामचिंतनाने ते धन प्राप्त झाल्याच्या नंतर ते आपल्याला सतत आनंद देतं. मग मी तुम्हाला सांगतो वैताग काय, असंच एक जण आहे ना, रोज बायकोला म्हणायचा, काय म्हणायचा रोज? माझ्या आवडीचा पदार्थ कर. ती म्हणायची आवडीचा पदार्थ नाही केला तर तो म्हणला मी तुकाराम होईल. कोण होईल? तुकाराम. माझ्या जर आवडीचा पदार्थ नाही केला, खराजे महाराज बर का भाऊ, माझ्या जर आवडीचा पदार्थ नाही केला तर मी तुकाराम होईल. ती म्हणायची आज काय करायचे? ते म्हणला गुलामजाम कर. की तिने केलेच गुलामजाम. का तुकाराम झालं तर संसार कोण करायचं? संसार कोण करायचं? हे जर तुकाराम होऊन जर भंडारे डोंगराव गेलं तर संसार करायचं कोण? ते म्हणले तुम्ही काय काळजी करू नका, मी करते. उद्या आला की म्हणायचं दुसरा पदार्थ कर, मी तुकाराम. तुम्ही म्हणा मी नुसतं काय होईल? तुकाराम होईल. तुकाराम होईल म्हणायचं, असं रोज यायचं. आणि ती चांगली खाते पित्या घरची होती, मोठी आहे, पण ती पार बारीक झाली. शेजारीन आली म्हणली का रे एवढी खाते पित्या घरची असून पार वाळली? म्हणली काय सांगायचंय, लय यांनी वैताग दिलाय. म्हणजे काय? म्हणली हिकून येते तिकून येते, माझ्या आवडीचा पदार्थ कर नाही तर मी तुकाराम होईल म्हणते. मग असं म्हणते का? बरं तू म्हणली होय म्हणायचं. आला ना आज म्हणणं ना तुकाराम होईल की हो म्हणायचं. काय म्हणायचं? हो. आता ती आलं शेजारी नसावी तर अशी असावी बरं का पक्की, नाही तर काहीतरी उलट सांगणारी शेजारी कधी नसावी, नाही तर मोकळं माळाला घर असावं. नाथबाबा म्हणतात ना, एवढं शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया. आणि मग या शेजारीनं काय, पंढरीची वाट लय द्वाड माझ्या पायाला आले, फोड टाळ मृदुंगाची धाईन माझे कपाळ उठले की बाई. आणि मग शेजारी नसली ती नाथबाबांनी सांगितली, पण ही शेजारी म्हणली हो म्हणायचं. काय म्हणायचं? आज आला म्हणला आज हे कर, ती म्हणली करणार नाही, मी तुकाराम होईल. म्हणली व्हा. तू म्हणला आयुष्यपत काय खरं नाही आज. ते म्हणले काय झालं आज? उत्तर कसं काय बदललं बुवा? ती म्हणली शेजारणीचा गुण आला. कसं काय? म्हणली व्हा. म्हणला खरंच तुकाराम होईल? व्हा म्हणली. ते आलं विचरीत देहूमध्ये आल्याच्या नंतर आपले तनपुरे मामांसारखे वयोवृद्ध गृहस्थ होते, त्यांना विचारलं तुकोबाराय कुठे? म्हणले भंडाऱ्या डोंगराव. यांनी भंडारा डोंगर गाठला. थंडीचे दिवस होते, कडकड मामा, डिसेंबर जानेवारीचा आपल्या बाबांच्या सप्त्याचा काळ होता आणि कडकडीत थंडी. ते गेलं आणि ते म्हणले तुकाराम कोण? ते म्हणले आम्हीचे या. म्हणले काय? म्हणले तुकाराम व्हायचंय. ते म्हणले काढा कपडे. म्हणजे अहो एवढी थंडीन कपडे काढा म्हणतोय ना. तुकोबरायांनी कपडे काढून घेतली आणि लंगूट दिली घालायला, आणि ती जाळली, त्याची राख केली आणि हे भस्माचे पट्टे ओढले अंगावर. टकलं केलं, त्याला तेल लावलं चांगलं चम चम चम, आणि डुप्लिकेट जरा जास्तच चमकतं. चम 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 त्याला चम चम चांगलं त्याला तेल लावलं चमचम. ते म्हणले आज कुणाची पंगत बिंगत बुवा, जेवाय बिवाय? पंगत बिंगत काय नाही म्हणले. मग लिंबाचा पाला लागेल तेवढा खायचा म्हणले. ते म्हणला बाबू काय खरं नाही दिसत बुवा. मग ते गेले कुठं? गेले कुठं? ते म्हणले आता काय करायचं? आता काय नाही म्हणले, भजन करायचं, जागर करायचं, झोपायचं. म्हणजे सकाळ स्नानाला म्हणले खाली इंद्रायणीला जायचंय. कुठं जायचं? इंद्रायणीला जायचंय. ते म्हणले एवढ्या थंडीचं खाली जायचंय, परमार्थ करायचंय ना, तुकाराम व्हायचंय ना. तुकाराम होणं एवढं सोपं आहे का? बोलता आणि करणी कडता पुढचं काय तुम्ही म्हणा. तर ते
तुकोबाराय व्हायचंय म्हटल्याच्या नंतर खाली इंद्रामध्ये आलं, इंद्रायणीमध्ये आल्याच्या नंतर तुकोबारायांनी स्नान झालं. काकडा चालू झाला तुकोबारायांचा इकडं चालू झाला काकडा. हे नुसतं इंद्रायणीच्या पाण्यात बोट बुडवतं झाला 3 जागी वाकडा. तुकोबाराय म्हणजे तुकाराम होणं एवढं सोपं आहे का माकडा. आलं घर पळून. काय बघ आता संसारामध्ये विरक्ती राहिली नाही, वैताग आहे वैताग. काय आहे? वैताग. आणि मग तो वैताग जर दूर करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. मुक्ताबाई आई साहेब सांगतात की काय करायचं म्हणजे लोभ हंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. विरक्त कोणाला म्हणायचं? विरक्त कशासाठी जन्माला येतात? त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मुक्ताबाई सांगतात इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, परलोके सुखे परलोके सुखे इह परलोकी सुखी, इह परलोकी सुखी, परलोके सुखे परलोके सुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ अहंता नये मना, लोभ अहंता नये मना. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, लोभ हंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. जगामध्ये विरक्त कोणाला म्हणायचं? मुक्ताबाईंनी सांगितलं. मग ज्ञानोबा म्हटले ज्ञानोबा जगताच्या कल्याणाकरता आपण आलो आणि आल्याच्या नंतर एवढा त्रास समाजाने दिला तरी आपण त्यांच्यावर उपकारच करायचे का? काय सांगू आता? संतांचे उपकार मज निरंतर जागवी. मुंडे महाराज तुम्हाला सांगतो की या जगतामध्ये आपण, मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं, माता माऊल्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनी. अहो आळंदीचे महाराज माझ्या ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये साधना करणारे, ज्यांनी आपलं आयुष्य त्या ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पण केलं असे ज्ञानी आमचे महाराज मंडळी, परमार्थ स्नेही सगळी महाराज मंडळी, लहान लहान मुलं यांनी महाराज आपल्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे त्या ज्ञानोबारायांच्या तीर्थक्षेत्रामध्ये काय हो काया वाचा आणि मन करू गुरुशी अर्पण. त्या ज्ञानोबारायांच्या त्या समाधीवरती सर्व अर्पण करून ते ज्ञान प्राप्त करण्याकरता ते वैभव आपल्या गावामध्ये आलंय. आणि ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे महाराज, ते तर तुम्हाला काय कमी पडणार आहे का? आणि तो सप्ताह करायचा. म्हणून माता माऊल्यांना विनंती की काही नाही करता आलं तरी चालेल महाराज. माता माऊल्यांनो मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला विनंती करून सांगतो. गीता भागवत गाथा ज्ञानेश्वरी याचं तुमच्या मुलांना असू द्या भान, याचं तुमच्या मुलांना असू द्या भान. कारण म्हणून घरी गेल्यावरती मुलांना पहिल्यांदा शिकवा पसायदान. गरोदरपणामध्ये गाथा ज्ञानेश्वरी भागवत याच्या ओव्यांचा स्पर्श होऊ द्या तुमच्या हाताच्या बोटाला, तेव्हा आळंदीचे ज्ञानोबा येतील तुमच्या पोटाला. म्हणून आणि हे जर तुमच्या पोटाला आले तर आपल्याला म्हातारपण जाईन छान, नाही तर होईल तानातान. कारण हल्ली समाजामध्ये सुसंस्कृत फार मुलं आहेत. ज्ञानी पाहायला गेलं तर डायऱ्या पुरत नाही तेवढे ज्ञानी आहेत. पण इकडं आपला समाज कमी आहे. अहो खालच्या भागातली महाराज मंडळींना विचारा, ज्याच्या घरी खायला अन्न नाही त्याचंही मूल आळंदीमध्ये शिकायला आहे, त्याचंही मूल आळंदीमध्ये शिकायला आहे. त्या ज्ञानोबारायांच्या त्या अलंकापुरामध्ये माधुकरी मागून महाराज ती मंडळी खातात. अहो ही लोक जर आपल्या घरी आले ना, ही व्यक्तिरूपाने शरीरूपाने मनुष्यासारखे दिसत असले तरी ते संत नव्हती जगा,
माणसाच्या सारिके हे ज्ञानोबरांचा आऊष म्हणून आपल्या घरी येतात. अतिथी देवो भव त्यांना सन्मान द्यायचा असतो, त्यांचं पूजन करायचं असतं. हां, आणि हल्ली सगळा वैताग झालाय. काय आपण बाहेर गेलो, आता मी एक होम हवनाचा कार्यक्रम होता आमच्या गुरुबंधूंच्या इथं, राजेंच्या इथं, महाराज राजेंच्या इथून दादा मी कोंडव्या कोपऱ्याची मशनभूमी त्या 16व्या मजल्याहून दिसत होती तिकडं, आणि पत्ते खेळणाराचा भला गोल लावून बसला होता. कुणाचा? पत्तेवाल्यांचा. आणि पत्तेवाल्यांचा ह्या साईडला होता ताई, आणि गांजावाल्यांचा पलीकडे होता गोल राऊंड. तिथं काय बोलवायला लागतात का महाराज? तिथं बोलवायच लागत नाही माऊली. आता ते गांजावाले, मी म्हणलं एकाला विचारलं, म्हणलं राजे हे गांजावाले म्हणले, अहो म्हणले ते तसे कुठं गांजा पितात का तवा? म्हणले ते श्लोक म्हणून पितात. मी म्हणलं काय हो श्लोक आहे? ते म्हणले भम भम बोले कैलास के राजा मेरे चिलीम भराये ताजन तू दम लगाने आजा. म्हणजे देवाचं नाव घेतल्याशिवाय त्या चिलीमला तेही स्पर्श करत. परत त्यांचं एक ठीक आहे बाबा, मी आमच्या गावातलं एक बिडीवालं आहे, आपलं बिडीवालं बजनेचे का? हा हा. आणि त्या बिडीवाल्यांना मी म्हणलं माऊली, ते म्हणले बोला महाराज. म्हणले बिडी वडून तुम्हाला काय मिळतो? ते म्हणले भजन करून तुम्हाला काय मिळतं? मी म्हणलं बुवा भजन करून आम्हाला पुण्य मिळतं. ते म्हणला मग बिडी वडून बी आम्हाला पुण्य मिळतं. दादा मी त्यांना म्हणलं भजन करून पुण्य मिळणारा श्लोक आहे बुवा, पण बिडी वडून? ते म्हणले बिडी वडून मिळणारा मी म्हणतो. म्हणलं म्हणा बरं, मला बी उत्सुकता लागली माऊली. हा, ते म्हणले टाकडम टुकडम महत पुण्यम. म्हणला ते म्हणले दुसऱ्यांनी पिऊन टाकलेलं जर टाकडं तुकडं ओढलं तर महान पुण्य मिळतं. तर मी बी जरा उत्सुकता झालं. म्हणलं पुढं? ते म्हणले एक एक झुरका गंगा स्नानम. एक एक जर झुरका त्या बिडीचा ओढला तर गंगेचं स्नान केलेलं पुण्य मिळतं. पण त्याच्या पुढं काय आहे का? आहे ना म्हणला फुलम बिडीम ओढम इसका पुण्य अन्नदान. मी म्हणलं बिड्या ओढून काय मिळतं? म्हणलं अख्खीच्या अख्खी जर बिडी ओढली तर अन्नदानाचं पुण्य करतं. म्हणलं आमच्या नऱ्यावाल्यांना तेच सांगावं, बिड्या ओढल्या की जेवायचं. ते म्हणले कसं काय? म्हणले तसं नाही. मग ह्याच्या पुढे म्हणले त्याच्या पुढे जाऊन श्लोक आहे. म्हणले काय? आणि म्हणलं अख्खाच्या अख्खा जर बंडल वडला तर? म्हणला पुण्याची गणना कोण करी. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. हा, काय संस्कार राहिले नाही. तो संस्कार नावाची चीज काहीतरी असतं ना. अहो एका घरात गेलो खराडे महाराज बरं का, वंशी माऊली, आणि त्या मुलीला सांगितलं पाणी आणायला. सती बाबा आम्ही सोप्यावर बसलोय, ती मुलगी पाणी आणायला गेली, मोबाईल हातात होता, धडकली ना बितडाला. बरं मी तडाला धडकली, परत बाजूला झाली, जागेवर गेली, आणि आतून विचारते काय सांगितलं? ते म्हणलं हे काय नाही. म्हणलं बोलू नका तिला, अजिबात बोलू नका, तुमचा काही दोष नाही. म्हणजे कुणाचा? म्हणलं मोबाईलचा दोष आहे. म्हणलं मोबाईलमध्ये ती पाहत व्यस्त आहे, आणि मोबाईलने व्यस्त झाली, तिला काय कळाना, अंदाजच आहे ना हो. हा, तिला विचारलं ना कालची कथा कोण होती, कशी होती? ती विचारेन आपल्याला रामाची सीता कोण होती. त्यांना काय गणितच नाही. आता पाहायला गेलं तर समाजामध्ये पहा, ज्ञानाच्या गोष्टी ऐकतो, अध्यात्म ऐकतो, सर्व काही आपण श्रवण करतो. हा, सनातन आणि सनत कुमार, हा, हे 4 सनकाधिक केव्हा संत पदाला प्राप्ती झाली? केव्हा? हा, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, आणि सनकाधिक दान परम भक्त. मग ते परमपदाला गेले केव्हा? हा, तुमच्यासारखं कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, कथा हे श्रवण केल्याच्या नंतर. आता बिड्यावाल्यांचं असं घडलं, पिणाऱ्यांचं तरी काय गणित आहे का? 100 माळकरी एकटा असू द्या, ते पिणार एक येऊ द्या, आणि ते महाराज त्याच्या नादी लागू नका. त्याला एक आता माझ्यासारखं बोलणार राहत ना, ते बोलतं, ते म्हणतं काय रे? ते म्हणलं काय तुमच्यात दम नाही? म्हणला महाराज. म्हणलं का? म्हणलं जर एवढाच दम असेल तर पिऊन दाखवा. मग ते 100 टाळकरे येडं करताय ना, एक पिणार ते ऐकतंय का कुणाला? ऐक नाही. आणि मग त्याच न्यायाने पहा, मग त्याच न्यायाने मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीने नाव असेल, त्या पद्धतीने माणसावर अधिकार आधी आपण स्वतः करायचं.
आधी आपण स्वतः करायचं, मग इतरांना उपदेश करायचा. मित्रे बाबा, नाथबाबांच्या घरी एक माता भगिनी आपल्या मुलाला घेऊन गेली आणि म्हणली, बाबा याला गुळ नावाचा पदार्थ तेवढा आज सोडायला हवा. नाथबाबा म्हटले, 6 महिन्यांनी माझ्याकडे आई. नाथबाबांनी गुळ नावाचा पदार्थ आपल्या आयुष्यातला वर्ज्य केला आणि नंतर त्या मुलाला उपदेश केला. नंतर त्या मुलाला उपदेश केला. मग त्या मुलांनी ते गुळ मग आधी स्वतः करायचं आणि मग इतरांना सांगायचं. जेनी ज्ञाने व्हावे तेने जग निर्मावे, अज्ञानी लावावे सन्मार्गी. त्या न्यायाने पहा. म्हणून जसं नाव असेल तसं माणसाने वागायचं. नाहीतर नाव असतं वेगळं आणि कार्य असतं. सांगू का नावाची गंमत? नावाची गंमत ऐकायची का? नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव काय? गंगाधर. नाव शांती. काय? शांती. आणि गुण नसलेलं भांडण आणती. नाव निर्मला, पण घरादाराला भुरा आला तरी साफ करेन. नाव काय? नाव निर्मला. नाव जसं असेल तसं वागतं का? नाव ज्ञानेश्वर आणि पेल्यावर सापडत नाही घर. मग नाव काय? नाव काय होतं? नाव काय होतं? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ ज्याने उभारिला हात, जगी जागवली मात, देव बैसवले सिंहासनी, आल्या याचे काशी होय धनी. अरे प्रत्येक जीवाला स्वतः करता तरी जगदीश परमात्म्याची मागणी केली असती तरी येणाऱ्या जीवाला दान दिलं. संतांनी कोणा करता? आता विश्वात्मके ज्ञानोपरायांनी पसायदानाची मागणी केली. स्वतः करता का? हो माय बापो नाही, जगाच्या कल्याणाकरता. आणि जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झाल्याच्या नंतर मुक्ताबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात हे जग कसं आहे. नीता कल्पना मागे तारा, नीता कल्पना मागे तारा, मीठा कल्पना मागे सारा, मीठा कल्पना मागे सारा, नीता कल्पना मागे तारा, नीता कल्पना मागे तारा. मीठा कल्पना मागे सारा, मीठा कल्पना मागे सारा. देव घाना ज्ञानेश्वरा, देव घाना ज्ञानेश्वरा, लोभ मनामा मना लोभ नमता नये माना. ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये इतरांविषयी कळवळ आहे. आता कळवळा राहिलाच नाही दादा. शेजारी जर ऍक्सिडेंट झाला, लोकांना वाटतं हे काय कुठलं हे काय आहे, आपलं ते बाजूनी गाडी घेऊन जातं. कळवळ अंतकरणामध्ये राहिला नाही. आणि हल्ली शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं कुणाला वाटतं का? महाराज वाटतं का? शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं कुणाला वाटतं का? नाही ना. मग आपलं चांगलं व्हावं असं शेजाऱ्याला वाटतं का? आपलं चांगलं व्हावं असं शेजाऱ्याला वाटतं का? मग आपल्याला तरी कुठं वाटतं शेजाऱ्याचं चांगलं व्हावं? आता कळवळालाही राहिला नाही. आता एकच कळवळ आहे, चिदान देगा देवान शेजाऱ्याला कोरोना व्हावा. आता बरं शेजाऱ्याला जर कोरोना झाला तर आपण सुटू का? दुसऱ्याचं तोंड काळं करण्याच्या आधी आपले हात काळे होतात. एक लक्षात ठेवायचं. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जे पेरलं ना
तेच उगवत जगाच्या पाठीवर तर संत अवतीर्ण झाले. कशा करता झाले? कलियुगामध्ये तुमचं माझं कल्याण करण्याकरता. ज्ञानोपराय तुकोपराय नादबाबा सोपान काका आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशा करता आलो? तर करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा काम दुर्जनांच्या क्रोधा. आणि मग कीर्तन कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन मानलंय. मग आपण पुढेही नाचतो येड्यासारखं. आता बघा बर का आप्पा, आता शिवजयंती आली ना की छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण घोषणा देतो. पोरांनाही मजा वाटते. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि एक जण म्हणला राजे. राजे तिकडून म्हणतात काय? तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी गायबान्या गाडीची पुंगळी काढून गावभर बोंबलं थिंतो. हे राजांनी शिकवलं का? आपण प्रत्येकाने स्टँड घेतला पाहिजे ताई. छत्रपती शिवरायांनी पहा वाईट वक्त करायचं नाही व्यसन. काय वाईट वक्त करायचं नाही व्यसन. छत्रपतींकडं जरी पाहिलं तरी अंतकरणामध्ये स्वराज्याची मूर्ती ठसल. अंतकरणामध्ये स्वराज्याची मूर्ती ठसन. म्हणून आयांनो माता माऊल्यांना सांगतो, हे जर करायचं असेल रात्री 12 वाजता जरी कोणती स्त्री दिसली ना तिच्याकडे वाकडीनं दूर पाहायचं नाही. तिला म्हणायचं माय. तिला काय म्हणायचं? माय. वाईट गोष्टीच घसरून देऊ नका तुमचा पाय. तेच होतील ह्या भूमीचे ओरिजिनल शिवराय. कष्ट करा, नीती ठेवा, धर्म नीती ठेवायची. कष्ट करायचं, नामस्मरण करायचं. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, माझा व्यवसाय काय? गवळी याचे घरी अंगे गाई वळी द्वारापाळ बळी द्वारी झाला एकोवाचे ऋण फेडे ऋषी केशी अंबर ऋषी सोशी गर्भवास. मी दूध घालायचं काम करतो आणि दूध टाकता टाकता मनन चिंतन म्हणजे ते दूध घेणाऱ्याला दूध पिणाराच्या बी अंतकरणामध्ये भगवंताचं नाम सतत दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण एकदा का केलं चित्त. आता तुम्हाला नामस्मरणावरून एक सांगतो. आमचे ब्रह्मसंप्रदाय संस्था श्री क्षेत्र भेवडी सद्गुरू साधूबाबा महाराज बाबांनी 108 वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्याच्या काळामध्ये भाऊ सता नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. त्यांच्या ठिकाणी असवायसा कुठे आठवची आणि देहीची विधेही भोगू दशा. विधेय अवस्थेला प्राप्त आपण सर्व मंडळींना तो कथाभाग ज्ञात येत. मी सांगत नाही, आपली वेळ होत आलेली. त्या वेळेच्या अनुषंगाने संक्षिप्त स्वरूपात सांगत असताना एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आम्हाला कुठेही जायची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. फक्त एकच करायची गरज आहे, घरी बसून. आणि ते कोण घेतं, ते कोण करतं? ह्या ठिकाणी शाना आहे तो. आणि त्याच्या अंतकरणामध्ये कळवळा एकदा निर्माण झाली की तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. 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 सारा तो धनी घेतो येते. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे. नलगती जायाच भावे वनांतरा. नलगती जायाच भावे वनांतरा. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा तो धनी घेतो येथे.
म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावी वनांतरा. काहीच करायची गरज नाही. काय करायला लागेल? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. त्याने पहा ज्ञानोबरायांना उपदेश करत असताना मुक्ताबाई महाराज या अभंगाच्या मध्ये सांगतात. काय सांगतात? संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना. विठोबा विठोबा कुंडलिकावरे हरी विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार. संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ हंता नये मना ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अंतकरणामध्ये दुसऱ्याविषयी कळवळा हवा. समाजाचं कल्याण करण्याकरता काहीतरी औदार्य उदारता हवं. आणि समाज जर एवढा प्रेमाने आपल्याला मान्यता देत असेल तर त्या समाजाच्या चरणावरती नतमस्तक होण्याची पात्रता या जीवाच्या अंगी हवी. म्हणून तुकोबाराय सांगतात की पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. आणि तुमच्या कृपेचे त्याच्या अगोदर नोहे हा उपदेश तुमचे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. आमचे गुरुबंधू आमच्यावर नितांत प्रेम करणारे आज या ठिकाणी सर्व मंडळी तुम्ही उपस्थित राहिला. माता भगिनी असतील, आमचे आळंदीचे सर्व महाराज, मी तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. लिंग का प्रतिमा दिती देखत खेवा अंगष्टी लोटी जे का काढी पडली जायची. ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे मायबाप हो तुमच्या चरणाची सेवा करतो. या ठिकाणी सेवेला आपण पूर्ण विराम देतो.